अपयशावर मात करणे, लवचिकतेची कथा. अपयश हा जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. हा एक सार्वत्रिक अनुभव आहे जो प्रत्येकाला कधी ना कधी येतो. अयशस्वी परीक्षा असो, गमावलेली नोकरी असो किंवा तुटलेले नाते असो, अपयश हा एक वेदनादायक आणि निराश करणारा अनुभव असू शकतो. तथापि प्रतिकूलतेच्या या क्षणांमध्येच आपल्याला वाढण्याची आणि खरी लवचिकता विकसित करण्याची संधी मिळते. हा व्हिडिओ अपयशावर मात करणे, अडथळे दूर करण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करणे, चुकांमधून शिकणे आणि वाढीची मानसिकता विकसित करणे या संकल्पनेचे अन्वेषण करेल. आम्ही अपयशाच्या मानसिक आणि भावनिक पैलूंचा अभ्यास करू. आव्हानांना नेव्हिगेट करण्यासाठी आणि मजबूत बनविण्यासाठी व्यावहारिक धोरणे देऊ. अपयशाचे मानसशास्त्र. अयशस्वी झाल्यामुळे नकारात्मक भावनांचा कॅस्केड होऊ शकतो. यासह निराशा, अपेक्षित परिणाम न मिळण्याची ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. निराशा हे अडकल्यासारखे किंवा अडथळ्यावर मात करू न शकल्यामुळे उद्भवू शकते. राग हे स्वतःकडे किंवा इतरांकडे निर्देशित केली जाऊ शकते, कथित अन्यायाचा सामना करण्याचा एक मार्ग म्हणून. दुःख, यामुळे निराशा आणि निराशेच्या भावना येऊ शकतात. लाज, एखाद्याने स्वतःला किंवा इतरांना निराश केल्यासारखे वाटल्याने लाज उद्भवू शकते. या भावना जबरदस्त असू शकतात, ज्यामुळे आत्मसंशयाची भावना आणि प्रेरणा कमी होते. मानवी अनुभवाचा एक सामान्य भाग म्हणून ओळखून निर्णय न घेता या भावनांना मान्यता देणे महत्वाचे आहे. रिफ्रेमिंग अयशस्वी. वाढीची मानसिकता अपयशावर मात करण्यासाठी सर्वात महत्वाची पायरी म्हणजे ती शिकण्याची संधी म्हणून बदलणे. अपयशाला वैयक्तिक कमतरता म्हणून पाहण्याऐवजी आपण याकडे माहिती आणि वाढीचा एक मौल्यवान स्रोत म्हणून पाहू शकतो. चुका स्वीकारा. चुका अपयश नसतात, ते फक्त वाटेत चुकलेले आहेत. आमच्या चुकांचे विश्लेषण करून आम्ही सुधारण्यासाठी क्षेत्रे ओळखू शकतो आणि नवीन धोरणे विकसित करू शकतो. शिकण्यावर लक्ष केंद्रित करा. अपयशाच्या नकारात्मक परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी शिकलेल्या धड्यांवर लक्ष केंद्रित करा. पुढच्या वेळी तुम्ही वेगळे काय करू शकता? तुम्ही कोणती नवीन कौशल्ये किंवा ज्ञान प्राप्त केले आहे? आव्हान मर्यादित करणारा विश्वास. बऱ्याचदा अपयशाबद्दलचे आमचे विश्वास वास्तविक अनुभवापेक्षा जास्त मागे असतात. या मर्यादित विश्वासांना आव्हान देऊन आपण स्वतःला नवीन शक्यतांकडे उडवू शकतो. लवचिकता विकसित करणे. अपयशावर मात करण्यासाठी धोरणे. अपयशावर मात करण्यासाठी एक बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे, जो परिस्थितीच्या मानसिक आणि व्यावहारिक दोन्ही बाजूंना संबोधित करतो. येथे काही धोरणे आहेत जी मदत करू शकतात. कबूल करा आणि स्वीकारा. निर्णय न घेता तुमच्या भावना मान्य करा. स्वीकारा की अपयश हा जीवनाचा एक भाग आहे आणि प्रत्येकजण त्याचा अनुभव घेत असतो. विश्लेषण करा आणि शिका. वस्तुनिष्ठपणे परिस्थितीचे विश्लेषण करा. अपयशाची मूळ कारणे आणि तुम्ही वेगळे काय करू शकले असते ते ओळखा. वास्तववादी ध्येये सेट करा. गती आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी लहान, अधिक साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे सेट करा. समर्थन शोधा. तुमच्या आव्हानांबद्दल मित्र, कुटुंब किंवा गुरुशी बोला. तुमचे अनुभव शेअर केल्याने मौल्यवान अंतर्दृष्टी आणि भावनिक आधार मिळू शकतो. आत्मकरुणा सराव. दयाळूपणे आणि समजूतदारपणे स्वतःला वागवा. स्वतःची टीका टाळा आणि स्वतःची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करा. वाढीची मानसिकता विकसित करा. समर्पण आणि कठोर परिश्रमातून तुमची क्षमता आणि बुद्धिमत्ता विकसित केली जाऊ शकते असा विश्वास जोपासा. तुमच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करा. तुमची सामर्थ्ये ओळखा आणि ज्या क्षेत्रांमध्ये तुम्ही उत्कृष्ट आहात त्यावर लक्ष केंद्रित करा. हे तुमचा स्वाभिमान आणि प्रेरणा वाढविण्यास मदत करू शकते.
कृती करा. अपयशाच्या भीतीने तुमचा पक्षाघात होऊ देऊ नका. आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने लहान लहान सातत्यपूर्ण पावले उचला. छोटे विजय साजरे करा. तुमच्या कर्तृत्वाची कबुली द्या आणि साजरी करा. मग ते कितीही लहान असले तरीही ते सकारात्मक मानसिकता मजबूत करण्यास मदत करू शकते. चिकाटी ठेवा. गोष्टी कठीण असतानाही पुढे जात राहा. लक्षात ठेवा की यशासाठी अनेकदा चिकाटी आणि लवचिकता आवश्यक असते. लवचिकता म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतून परत येण्याची आणि आव्हानांचा सामना करून भरभराट करण्याची क्षमता. जीवनातील गुंतागुंतीकडे नेव्हिगेट करणे आणि आपले ध्येय साध्य करणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. लवचिकता विकसित करून आपण अडथळ्यांना वाढीच्या संधींमध्ये रूपांतरित करू शकतो आणि एक परिपूर्ण जीवन निर्माण करू शकतो. अपयश हा जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे, परंतु तो आपल्याला परिभाषित करण्याची गरज नाही. आपला दृष्टिकोन सुधारून, आपल्या चुकांमधून शिकून आणि लवचिकता विकसित करून आपण यशाच्या मार्गावरील अडथळ्यांना पायऱ्यांमध्ये बदलू शकतो. लक्षात ठेवा, 1000 मैलांचा प्रवास एका पावलाने सुरू होतो. म्हणून आव्हाने स्वीकारा, तुमच्या अपयशातून शिका आणि तुमची स्वप्ने कधीही सोडू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या भावना कमेंट करून कळवा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.